तर चला, दलाली कोण्या पद्धतीनं घेतली जाते तर हे तुम्हाला सविस्तर सांगतो. तर हे आहे आपली वांग्याची पट्टी आणि हे आपले 50 पन्नी वांगे. जवळपास 50 पन्नी वांगे तर 110 रुपये एक पन्नी गेली. म्हणजे जवळपास एक पन्नी ही 15 रुपयाची, 15 किलोची. एक पन्नी 15 किलोच्या हिशोबाने 110 रुपयाची एक पन्नी, म्हणजे 15 गुणेला 50, 15 पाची 75, 750 किलो माल. 750 किलो मालाचे आपल्याला जो पैसे आले 5,500 रुपये, 5,500 रुपये. त्यामधून 250 रुपये हे दलाली खटली, 5 रुपये पन्नीच्या हिशोबानं, आणि 500 रुपये भाडं गेलं. हे गाडी भाडं 500 रुपये यासाठी गेलं की हे घरची गाडी आहे म्हणून, नाही तर इथंच 1000 रुपये गेले असते. त्यानंतर आपल्याजवळ 750 5,500मधून गेल्यानंतर 4750 रुपये आपल्याला आले. आणि 4750 नंतर आल्यानंतर आपल्याजवळ, आणि हे आता इथं 4750 इथं आले, आणि हे आहे 550 रुपये. हे 5,500मधून 10%च्या हिशोबानं 550 रुपये हे दलाली झाली. आणि ह्या दलालीसाठीच आपल्याजवळ उरले 4200 रुपये. आपल्या हातात उरले 4200 रुपये. त्यामध्ये खत आहे, बियाणं आहे, तोडणं आहे, उन्हातानात सगळ्या गोष्टी करणं आहे, सर्व आला आहे यामध्ये. तर हे जे 550 आहे, आमचं एकच म्हणणं आहे, खरेमच्यापासून न घेता, शेतकऱ्यांपासून न घेता, हे खरीददारापासून घ्या. खरीददारापासून म्हणजे हे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. हे 5% ठीक आहे. हे 10% जर व्यापाऱ्यापासून, दलाली घेतली गेली तर हे ना शेतकऱ्याला काहीच उरत नाही याच्या वयामध्ये. तर आमचं एकच म्हणणं आहे, आमच्यापासून गुजरातमध्ये ज्याप्रमाणे गुजरातमध्ये घेतली जाते त्याचप्रमाणे आमच्या अमरावतीमध्ये घेतली गेली पाहिजे. बस एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद.